नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत जी के आणि करंट अफेअर्सचे ते कव्हर करणार आहोत। मित्रांनो, 2-3 दिवसांमध्ये पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। प्रश्न पहिला आहे, भारताच्या कोणत्या राज्यात प्राचीन नालंदा विद्यापीठ स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक डी, बिहार या राज्यामध्ये स्थित आहे। भारताच्या बिहार या राज्यामध्ये नालंदा हे प्राचीन विद्यापीठ स्थित आहे। बिहारचे मुख्यमंत्री लक्षात ठेवायचे आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर आणि राजधानी आहे पटना। तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, करंटच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास मिसाईल मॅन असे म्हटले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे, मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे बघा। एपीजे अब्दुल कलाम, पर्याय क्रमांक सी, एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते किंवा म्हटले जाते। त्यानंतर बघा, इतर जे काही पर्याय आहेत त्यांना बघा आपण काय म्हटले जाते बघून घेऊया। फक्त डॉक्टर होमी बाबा यांना काय म्हटले जाते? तर अणुविज्ञानाचे जनक, डॉक्टर होमी बाबा यांना अणुविज्ञानाचे जनक असे म्हटले जाते। एम.एस. स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असे म्हटले जाते। राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर आहेत। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, भारताचे मिसाईल मॅन। त्यानंतर प्रश्न आहे, तोरणमाळ येथील तलावाचे नाव खालीलपैकी काय आहे? काय? यशवंत तलाव, पर्याय क्रमांक ए, यशवंत तलाव योग्य उत्तर असणार आहे। तोरणमाळ येथील तलावाचे नाव यशवंत तलाव असे आहे। तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात याचा देखील प्रश्न विचारला जातो। नंदुरबार योग्य उत्तर असणार आहे, नंदुरबार, तोरणमाळ पठार। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? वेगवेगळ्या संस्थांवर नेहमी पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारले जातात। ब्राह्मो समाजाची स्थापना ही राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे। पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे। कधी केली विचारलं तर बघा 1828ला केलेली आहे। 1828ला राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली। तर मित्रांनो, महात्मा फुलेंनी कोणती केलेली आहे? तर सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। कधी? 1873ला महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती। त्यानंतर बघा, स्वामी विवेकानंदांनी बघा 1897ला रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती। कधी? 1897ला रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती। त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875ला आर्य समाजाची स्थापना केली होती, स्वामी दयानंद सरस्वती यांनी। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे ब्राह्मो समाजाची स्थापना 1828ला राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, बीपीसीएलने स्पीड पेट्रोलचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? कोणाची केलेली आहे? नीरज चोप्रा, पर्याय क्रमांक बी, नीरज चोप्रा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। नीरज चोप्रा हा भारताचा भालाफेकपटू आहे। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, महाराणा प्रताप यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या शहरात झाले आहे? तर मित्रांनो, हैदराबाद हे योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक डी, हैदराबाद, तेलंगणा। राज्य विचारलं तर तेलंगणा या राज्यामध्ये झालेला आहे। 21 फूट उंची आहे महाराणा प्रताप यांचा पुतळा आहे। तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? रेवंत रेड्डी। राजधानी आहे बघा हैदराबाद। त्यानंतर प्रश्न आहे, नाईलची देणगी असे कोणत्या देशास म्हटले जाते? 2023च्या पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे। नाईलची देणगी असे इजिप्त या देशाला म्हटले जाते। पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे, इजिप्त। मित्रांनो, ऑस्ट्रेलियाबद्दल विचारले जाते। कांगारूचा देश कोणत्या देशास म्हटले जाते? ऑस्ट्रेलिया या देशास म्हटले जाते। पांढऱ्या हत्तींचा देश कोणत्या देशास म्हटले जाते? थायलंड या देशास म्हटले जाते। पाचूनचे बेट कोणत्या देशास म्हटले जाते? श्रीलंका या देशास म्हटले जाते। नाईलची देणगी आपलं मूळ उत्तर आहे इजिप्त। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? नद्यांचं डिरेक्शन कोणत्या दिशेने वाहतात त्याच्यावर देखील बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात, त्यामुळे हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे। तर पश्चिम वाहिनी नदी आहे बघा नर्मदा, पर्याय क्रमांक ए, नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे। त्यानंतर प्रश्न आहे, प्रो कबड्डी लीग 2024 किंवा सीझन 10चा विजेता संघ कोणता? तर मित्रांनो, कोणता संघ आहे? पुणेरी पलटण, पर्याय क्रमांक ए, पुणेरी पलटण हे योग्य उत्तर असणार आहे। सीझन 10चा विजेता संघ आहे पुणेरी पलटण। सीझन 9चा जर विचारला तर बघा जयपूर पिंक पॅन्थर्स हा सीझन 9चा, आणि सीझन 8चा जर विचारला तर दबंग दिल्ली। ठीक आहे, तिन्ही सीझन
लक्षात ठेवायचे आहेत. आपलं मूळ उत्तर आहे पुणेरी पलटण 2024 किंवा सीझन 10चा विजेता संघ. त्यानंतर प्रश्न आहे हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. वृत्तपत्रांवर नेहमी प्रश्न विचारण्यात येतात बघा. हरिजन हे साप्ताहिक महात्मा गांधी यांनी सुरू केले होते. महात्मा गांधी. या ठिकाणी पर्याय क्रमांक डी महात्मा गांधी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो आता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही वृत्तपत्र विचारले जातात परीक्षेमध्ये. कोणकोणते आहेत? मूकनायक, समता, जनता व प्रबुद्ध भारत. हे लक्षात ठेवायचे आहेत. मूकनायक, समता, जनता व प्रबुद्ध भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र आहेत. त्यानंतर बघा महात्मा गांधींचे आणखी विचारले जातात कोणते? तर बघा इंडियन ओपिनियन, नवजीवन, यंग इंडिया आणि हरिजन हे चारही लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे हरिजन महात्मा गांधी. त्यानंतर प्रश्न आहे भारताने सन 1974 मध्ये पहिली अणुचाचणी कोठे केली? तर विचारलं जाऊ शकते पहिली अणुचाचणी कोणत्या वर्षी केली? तर 1974 हे वर्ष लक्षात ठेवायचं आहे. कोठे केली आहे? तर बघा पोखरण. पर्याय क्रमांक सी पोखरण या ठिकाणी केलेले आहे. सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. पोखरण हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? राजस्थान या राज्यामध्ये आहे. 1974ला पोखरण या ठिकाणी केलेले आहे. नाव काय देण्यात आलेलं विचारलं तर बघा सांकेतिक नाव देण्यात आलेलं होतं स्माइलिंग बुद्धा. स्माइलिंग बुद्धा असे या अणुचाचणीला नाव देण्यात आलेले होते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास असतो? कोणास असतो? पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती योग्य उत्तर असणार आहे. संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. सध्या राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. ठीक आहे. लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. राज्यसभा सभापती कोण आहेत? जगदीप धनखड. पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. त्यानंतर प्रश्न आहे का कवी गुलजार आणि गुरु रामभद्राचार्य यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक सी 58वा. कवी गुलजार आणि गुरु रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ठीक आहे मित्रांनो. गुलजार यांना उर्दू भाषेसाठी आणि रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी हा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. भाषा लक्षात ठेवा. गुलजार यांना उर्दू, रामभद्राचार्य यांना संस्कृत. कितवा? 58वा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं बघा 57वा जर विचारलं तर बघा कोणाला मिळालेला आहे? 57वा दामोदर मावजो. 57वा विचारला तर दामोदर मावजो. त्यानंतर बघा 56वा विचारला तर नीलामणी फुकन. नीलामणी फुकन. मित्रांनो जोड्या दिलेल्या असतील त्यामध्ये चुकीचा पर्याय ओळखा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे 57वा दामोदर मावजो, 56वा नीलामणी फुकन आणि 58वा गुलजार आणि रामभद्राचार्य हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झालेला आहे? तर मित्रांनो पहिला वनभूषण पुरस्कार महाराष्ट्राचा चैत्राम पवार. पर्याय क्रमांक बी चैत्राम पवार यांना प्राप्त झालेला आहे. ठीक आहे मित्रांनो. डॉक्टर पंजाबराव देशमुख हा पहिला कोणाला प्राप्त झालेला आहे विचारलं तर शरद पवार. पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार कोणास प्राप्त झाला आहे? शरद पवार. पहिला लता मंगेशकर पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्राप्त झालेला आहे. देवेंद्र फडणवीस बाबतीत एक बाब लक्षात ठेवायची आहे. जपानच्या कोयासन विद्यापीठाने या विद्यापीठाने देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट ही पदवी देण्याचे जाहीर केलेले आहे. जपानचे कोयासन विद्यापीठ. ठीक आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. त्यानंतर प्रश्न आहे का आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? कोठे आहे तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी हेग. नेदरलँड देशामधील हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे. त्यानंतर बघा मित्रांनो आता बघा वॉशिंग्टन DC या ठिकाणी कोणते मुख्यालय आहेत बघा तर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा IMF याचे मुख्यालय आहेत बघा वॉशिंग्टन DC या ठिकाणी. त्यानंतर बघा जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी बघा WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे WTO जागतिक व्यापार संघटना या दोघांचे मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या देशामध्ये आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा काठमांडू नेपाळ या ठिकाणी बघा सार्क या संघटनेचे मुख्यालय आहे. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हेग नेदरलँड. त्यानंतर प्रश्न आहे का महाराष्ट्राचे नवीन मुख्य निवडणूक
आयुक्त नसून अधिकारी महाराष्ट्राचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी कोण बनले आहेत? तर बघा या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एस चोक्लिंगम. मित्रांनो, अधिकारी आणि आयुक्त दोन्ही वेगवेगळे प्रश्न आहेत बघा. मुख्य निवडणूक आयुक्त विचारलं तर उर्विंदर पाल सिंग मदान किंवा UPS मदान, आणि अधिकारी विचारलं तर एस चोक्लिंगम. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, जर विचारलं महाराष्ट्राचे अधिवक्ता कोण आहेत, महाधिवक्ता, तर बघा बिरेंद्र सराफ योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? रजनीश शेठ योग्य उत्तर असणार आहे. जर महाराष्ट्राचे मुख्य सचिव विचारले तर नितीन करीर हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. ठीक आहे, सर्व महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपलं मूळ उत्तर बघा महाराष्ट्राचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्लिंगम. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमधून 40 ते 50 प्रश्न अतिशय महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.